हिराई रुग्णालय प्रकरणात डॉक्टरांना लक्ष केल्याची भावना, निष्पक्ष चौकशी करून न्याय देण्याची मागणी। हिराई रुग्णालयातील अल्पवयीन मुलीच्या प्रसूती प्रकरणानंतर वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी डॉक्टर किशोर डांगे व इतर वैद्यकीय व्यावसायिकांवर झालेल्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कोणतीही चौकशी पूर्ण होण्यापूर्वी डॉक्टरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। मालेगाव डॉक्टर्स मेडिकल असोसिएशनने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संबंधित अल्पवयीन मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिची सुरक्षित प्रसूती करणे ही डॉक्टरांसमोरील तातडीची वैद्यकीय जबाबदारी होती। अशावेळी रुग्णाचे प्राण वाचवणं आणि आवश्यक उपचार देणे हेच डॉक्टरांचे कर्तव्य असते। त्या अनुषंगाने संबंधित वैद्यकीय पथकाने काम केल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे। निवेदनानुसार प्रसूतीनंतर नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने ऑक्सिजन व विशेष वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती। त्यामुळे बालरोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र या वैद्यकीय प्रक्रियेबाबत विविध अफवा पसरवून डॉक्टरांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे डॉक्टर किशोर डांगे हे संबंधित कालावधीत मालेगावमध्ये उपस्थित नसल्याचा दावा करण्यात आला असून त्या संदर्भातील प्रवासाची कागदपत्रे व अन्य पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत। त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची निष्पक्ष पडताळणी होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांचे म्हणणे आहे की एखाद्या डॉक्टरने गंभीर परिस्थिती रुग्णावर उपचार केले असताना त्याला संशयाच्या भोवऱ्यात ओढणे ही चिंताजनक बाब आहे। जर अशा प्रकारे अपूर्ण माहितीच्या आधारे डॉक्टरांवर कारवाई होत राहिली तर भविष्यात गंभीर व गुंतागुंतीच्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांमध्ये भीती निर्माण होऊ शकते। त्याचा परिणाम सर्वसामान्य रुग्णसेवेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांनीही या प्रकरणातील मूळ प्रश्नाकडे लक्ष वेधलं आहे। अल्पवयीन मुलगी गर्भवती कशी झाली, त्यासाठी जबाबदार व्यक्ती कोण आहेत आणि त्यांच्यावर कोणती कारवाई होणार, या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधणं अधिक गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। दोषींना शिक्षा व्हावी, मात्र उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर अन्याय होऊ नये अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे। न्यायालयीन प्रक्रिया आणि चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही दोषी ठरवणं योग्य नाही। सत्य, पुरावे व निष्पक्ष तपास यांच्या आधारेच निर्णय व्हावा अशी मागणी नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून करण्यात येत असून डॉक्टरांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने वस्तुनिष्ठ भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। ही आवृत्ती डॉक्टरांची बाजू अधिक ठळकपणे मांडते, पण थेट आरोप किंवा अप्रामाणिक दावे न करता वृत्तपत्रीय संतुलन राखते। आज पोलिसांकडनं जो पीसी मागण्याचं जे होतं ते पोलिसांना त्या जे जप्त मोबाईल आहे त्याचा CDR वगैरे त्याच्यातले नंबर्स वगैरे कोणी कोणाला कॉल केले या संदर्भात तपास करणं गरजेचं आहे असं म्हणून त्यांनी पोलीस कस्टडी मागितलेली होती। या गुन्ह्यामध्ये जेवढे डॉक्टर्स अरेस्ट झालेले ह्या डॉक्टरांचा आणि इतर जे कलमांखाली गुन्हा दाखल झाले त्याच्या ह्या डॉक्टरांचा काही एक संबंध नाही आहे। डॉक्टरांकडनं जे काही निग्लिजन्सी झालेली होती त्या निग्लिजन्सीच्या संदर्भात अशा गुन्ह्यामध्ये बाकीच्या ज्या कलम आहेत त्याच्या खाली काही डॉक्टरांच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा होत नाही आहे। बाकी फक्त त्यांना आता जे CDR डॉक्टरांचे जे तपासायचे तेवढ्या एका कारणासाठी फक्त PC दिलेली, बाकी इतर काही हे नाही केलं। कोर्टाने एवढं सांगितलं की त्यांचे मोबाईल जे आहेत त्यांचे CDR तपासू द्या, एवढ्या कारणासाठी फक्त PC दिली। माझं नाव नंदा भास्कर मस्के। मला असं म्हणावंसं वाटतंय की डॉक्टरांनी काही चुकीचं काम केलेलं नाही आणि ज्या वेळेस जी मुलगी डिलिव्हरीसाठी दवाखान्यात आलेली होती की डिलिव्हरीची मुलगी असल्यामुळं तिचा जीव धोक्यात होता आणि तिला वाचवणं हे त्यांचं कर्तव्य होतं आणि त्या मुलीला त्यांनी सुरक्षित जीवदान दिलेलं आहे, त्या बाळाला पण जीवदान दिलेलं आहे आणि त्यांना जर काही चुकीचं काम करायचं राहिलं असतं तर ते बाळ त्यांनी एवढं सुरक्षित चांगल्या आणि संजीवनीसारख्या दवाखान्यात ठेवलं नसतं। तर बाळ पण सुरक्षित आहे आणि मुलगी पण सुरक्षित आहे ती डिलिव्हरीवाली। तर या गोष्टीमध्ये कुठंतरी कारस्थान दिसतंय आणि डॉक्टरांवर कुठलं तरी काही खोटे आरोप लावून आणि त्यांना बदनाम करण्यात येत आहे आणि असं बदनाम त्यांना करू नये आणि जे काही गोष्ट आहे तर पोलीस डिपार्टमेंट सतर्क आहे, ते चौकशी करत आहे। तर पुढील हे जे काही बदनाम करण्याचं काम चालू आहे की बाळ विकलं किंवा त्या मुलीची डिलिव्हरी चुकीच्या पद्धतीने केली, पण ते त्यांना माहीतच नव्हतं। पहिली बात म्हणजे की ती मुलगी लग्न करून बाळाला जन्म देते का कुठलं काही तिचं चुकीचं काम आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट एकच होता की ती मुलगी ही अशा वाईट परिस्थितीमध्ये तिथं जेव्हा आणणाऱ्यांनी दवाखान्यात आणलं तर तिला एक जीवाचे 2 जीव करणं गरजेचं होतं डॉक्टरांना। बाळाला ऑक्सिजन आणि काही विशेष उपचारांची गरज होती का?
हो, गरज होती तर त्यांनी ते दुसऱ्या दवाखान्यात ठेवून सनी ती पण पूर्ण केलेली आहे आणि बाळ आता सुरक्षित आहे. डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये नव्हतेच, ते केरळला होते. तर त्यांचा जो तिकडचा प्रवास आहे किंवा तिकडचे जे त्यांचे काही कामाकाजाचे जे कागदपत्र असतील ते पण त्यांचे पुरावे योग्य आहेत. अतिशय त्या मुलीचा आणि बाळाचा जीव वाचवण्यासाठी एक माणुसकी दाखवलेली आहे, म्हणून असं तिने काही चुकीचं काम केलेलं नाही. आणि त्यांच्याकडे इमर्जन्सी मध्ये एक डिलिव्हरी आलेली आहे, त्यांनी जस्ट कळालं आणि थोडंसं पाठ बाहेर आलेलं, इमर्जन्सी डिलिव्हरी करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आणि त्या दरम्यान ती डिलिव्हरी झाल्यानंतर ते बाळ संजीवनी हॉस्पिटलला शिफ्ट. ह्या दरम्यान ती मुलीची जी वय आहे ती नंतर निष्पंच झालं, ती लहान आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे काय पोलिसांना वगैरे जे आहे त्यांच्या त्रुटी करण्यासाठी त्यांना विलंब झाला. ते झालं की मी आज साहेबांना सांगितलं की याच्यामध्ये आमच्याकडनं जे काही घडलेलं आहे, मुलीवर जे काही अत्याचार झालेला आहे, पोस्को ऍक्ट जो झालेला आहे, ते काही डॉक्टरांनी किंवा कोणी केलेलं नाहीये. त्यांना जो केलेला आहे तो आरोपी वेगळा आहे. त्यावेळेस डॉक्टर केलेले नव्हते, त्यांची मुलगीनी फक्त असिस्ट होती. त्यावेळेस ती रेडिओलॉजिस्ट तिथे तर काही संबंध नव्हता त्याच्यामध्ये, असं आपण साहेबांवर पण सांगतो. महत्वाचा बाब असा आहे की ती मुलगी लहान आहे, तिच्यावर अत्याचार झालेला आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन हॉस्पिटलनी काही कळवलं नाही किंवा काही माहिती दिली नाही. याचे कलमानुसार काही गोष्टी ज्या आहेत रिमांड मध्ये पुरेसा रिमांड मिळालेला आहे, त्याच्यामुळे पुढचा रिमांड त्यांना गरज नाहीये. त्यांचा तपास उलट त्या दिशेने झाला पाहिजे की बाबा जिथं त्या मुलीवर काही त्रास आहे डॉक्टरांचा रोल होता तेवढा पूर्ण डिलिव्हरी केली, तिचा जीव वाचवला तेवढा. डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं नाही की त्यांच्याकडे चूक घडली आणि बाळ सलामत आहे, मुलगीही वाचलेली आहे, आरोग्य आईचे आरोग्य पण व्यवस्थित आहे, पोलिसांच्या कस्टडीत आहे. जे काय पुढचे व्यवहार वगैरे आहेत ते दुसरे माणसं आहे. डॉक्टरांनी जसं अॅनेस्थेटिक असो किशोरी तर त्या हॉस्पिटलचे मालक आणि त्याचे वडील आहेत, पण आता ते नसताना बाबा काय अडचणी थांबते, हे तिचा रोल होता त्याच्यामुळे तिने गायनॉलॉजिस्टला बोलवलं. गायनॉलॉजिस्ट सगळे कोणते खोटे डॉक्टर आहेत, खोटं हॉस्पिटल असं काही झालेलं नाही. दोघंही आई आणि मुलीला वाचवलं आहे, परंतु त्यांच्याकडनं एक चूक घडली, पोलिसांना त्यांनी कळवलं नाही आणि काही गोष्टी तिथं अचानक घडल्या ज्या अजून यायच्या आहेत तपासामध्ये. काही वाद झाले तिकडं, त्या वादाच्या घाबरल्यामुळे काही रेकॉर्ड्स त्यांनी मुलीचं डिस्क्लोज होऊनही पब्लिकली उद्या रेकॉर्ड जाईल, व्हिडिओ रेकॉर्ड जाईल किंवा तिचं काही नाव जाईल कुठे व्हायरल म्हणून काही एव्हिडन्स आम्ही स्वतःच ते हे केलेले होते. परंतु ते आता कोर्टात पुढे असे मांडले गेले की आम्ही जाणून बुजून ते लपवलं, असा काही उद्देश नव्हता. उलट ज्या उद्देशाने कोर्ट कायदा कानून वापरतो ह्या मुलींचं नाव निष्पन्न झालं नाही पाहिजे. आज त्या मुलीची आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा काय ते काही लोक आले होते आमच्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड विचारपूस करायला, ते रेकॉर्ड त्यांच्या हातात लागले असते, तो कुठं व्हायरल झाली असती. ह्या अनुषंगाने आपण काही रेकॉर्ड हे केले, मिटवले. त्या मुलीच्या सेफ्टी परंतु आता त्याच्यामध्ये ठीक आहे, आम्ही त्याला मान्य केलं. त्यानुसार त्याचे कलम पाहिले, त्यांची गांभीर्य आमच्यासाठी जास्तीत जास्त म्हणजे रिपोर्ट न करणे पोलिसांना, त्या मुलीची एज व्हेरीफाय न करता आम्ही काही गोष्टी केल्या, पण त्या आम्ही जीव वाचवण्यासाठी केलं. त्या गोष्टी बऱ्याच तपासामध्ये पुढे जाऊन येणार आहे. आज दोषी आहे नाही. सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक.